हा बरं, चेहऱ्यावर जरा प्रश्नचिन्ह दिसतोय. प्रश्नचिन्ह हवा. काही गोष्टी आपल्याला पाहिजे तर तिथे थोडा त्रास लागणारच आहे. नवीन गोष्ट शिकायची आहे, त्रास होणारच आहे. लगेच कम्प्युटर समोर घेऊन बसलं सगळ्याच गोष्टी शिकल्या असं नाहीये. प्रत्येकाला कम्प्युटर इंजिनियर बनायचं आहे पण आयतं बनायचं आहे, कुणाला अभ्यास नाही करायचा. प्रत्येकाला IAS बनायचं आहे पण आयतं बनायचंय, कोणीतरी आयतं खुर्चीवर येऊन बसवायचं आहे पण कुणाला अभ्यास नाही करायचा. प्रत्येकाला डॉक्टर बनायचं आहे, MBBS बनायचंय, BAMS बनायचंय, प्रत्येकाला बनायचंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला बनायचंय पण प्रत्येक लेकराला अभ्यास करू वाटत नाही. अभ्यास करायचा नाही तरी पण बसायचं आहे असं शक्य नाही. ओके, सो दररोज आपण सातत्यानं अभ्यास केला तरच तर शक्य आहे की आपल्याला आपलं एम आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं आजचा जो पुढचं जे सेशन आहे, जे आपण डे टू डे लाईफला ह्याला अनुभवतोय, दररोज पाहतोय, पण ही गोष्ट ही अशी असते की आपल्याला कधी माहित नाहीये. तर आपल्याला त्याच सिलेबस मधून त्याच ह्याच्यामधून आपल्याला पाहायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की JEE नीट ही जी एक्झाम आहे, ह्या ज्या एक्झामची तयारी केली जाते ही 8वी 9वी 10वी पासूनच ही तयारी केली जाते. आणि त्याच्यात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं JEE किती मार्काचे आपल्याला 300 मार्काचे, नीट किती मार्काचे आपल्याला 720 मार्काचा आहे. म्हणून ह्या सगळे जी बेस आहे, या सगळ्यांचा जो बेस आहे, या प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो बेस आहे तो म्हणजे कोण आहे आपल्याला 9वी आणि 10वी. तुम्ही जर बघितलं ना MPSCचा जर पेपर काढला तर MPSCच्या पेपरमध्ये 10वीचं विज्ञान आहे, सायन्स आहे, 10th सायन्स आहे सगळं. आणि ती लेकरं ही पिढगी त्या टाइम वेळेस टाइमपास केली, त्या टाइम वेळेस वेळ घालवला, खर्च केला. वेळ खर्च करायचा की स्पेंड करायचा, हे खूप महत्वाचं आहे बरं का. खर्च करायचा की इन्व्हेस्ट करायचा हे आपल्या हातात आहे. खर्च करणं, पैसे खर्च करणं संपले. इन्व्हेस्ट करणं, अरे परत ते कामाला येणार आहे. वेळ खर्च करायचा नाही, वेळ इन्व्हेस्ट करायचा. म्हणजे आठवड्यातला तुमचा प्रत्येक रविवारचा 1 तास आपण काय करतोय, JEE नीट साठी इन्व्हेस्टमेंट करतोय, खर्च करत नाहीये. तुम्ही 10वीचा वेळ खर्च करायला लागलाय, पण मी तुमच्या त्यातल्या संडेचा वेळ हा काय करायला लागलोय, इन्व्हेस्ट करायला लागलोय. कधी? आफ्टर 3 इयर नंतर. कुठलीही इन्व्हेस्टमेंट लगेच मिळते का? नाही, थोड्या वेळ वाट बघावा लागतो. म्हणजे तशीच एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट, तशीच एक स्मॉल स्टेप आपण प्रत्येक संडेला ही चालू करतोय. याने आपण ऑलरेडी रन करायला लागलोय. गेल्या वेळेस सुद्धा आपल्याला केमिस्ट्रीच्या सरांनी खूप छान पद्धतीने घेतलं. त्यांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे युट्यूबला, तुम्ही बघितला असाल. काय करायचं, घरी गेल्यानंतर संडेचा काही करून तुम्ही सगळं एन्जॉय करा, पण संध्याकाळी झोपताना एकदा ते काय करायचं, जे शिकवलंय, शिकलेलं असतो त्याच दिवशी आपण, समजलं नाही तर जिथं समजलं नाही तिथं पाहायचं. आणि लास्टच्या याच्यामध्ये बोर्डवरचं फक्त मोजून 5 मिनिटं लागतात ते लिहून काढायला. तेवढं काय करायचं, लिहून काढायचं. कंपल्सरी लिहून अभ्यास करायचा. हात आणि माइंड हे दोन्ही ऍट अ टाइम चाललं पाहिजे, म्हणून लिहून अभ्यास फिक्स करायचा. लक्षात येते तुम्हाला? ओके, सो आपण थोडं इकडे जाऊया. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनला आपण सुरुवात केली होती. चेंज द पोझिशन म्हटलं होतं, पण युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ काय आपल्याला ड्रेस कोड सुद्धा दिलेला जातो. त्याला शब्द काय दिला रे, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय म्हटलं आपण, सगळे युनिफॉर्म मध्ये या. याचा अर्थ काय, सगळे एकसारखे कलरच्या ड्रेस मध्ये या. असं झालंय का, एक फिक्स आहे पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या शाळेचा एकसारखाच आहे का? प्रत्येक शाळेचा एक पर्टिक्युलर, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी त्याच शेप मध्ये, त्याच फेज मध्ये, त्याच कलरच्या याच्यामध्ये यायचा आहे. बरोबर आहे. आता मोशन म्हणजे पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजे सरळ सांगतो, इक्वल. बघा शब्द काय म्हणला, इक्वल. एखादी गाडी इक्वल इंटरवल ऑफ टाइम बट ऑल्सो अँड इक्वल डिस्टन्स. खूप महत्वाचं आहे. इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम असा शब्द वापरतो मी. बघा मुद्दाम उलट लिहिलं, थोडा त्रास झाला ना, माणूस लक्षात राहतो. आतापर्यंत 10 वर्षातल्या अशा अविस्मरणीय गोष्टी घडल्या ज्या की आम्ही करायला नाही पाहिजे, पण त्या केल्या आणि सनकन बसली. मी तुम्हाला सांगितलं घरच्यांचं प्रेम किती आहे. एकच काम करायचं, 500ची नोट धरायची, टरकन फाडायची,
तुम्ही म्हणता ना माझ्यावर लय जीव आहे, एकदा फक्त ट्रायल करायची, 500 नको, लय रिस्क होईल. 200 धरून बघा, काय नाही करायचं. अर्जंट मध्ये असं जायचं, पप्पा मम्मी मला अर्जंट लगेच पाहिजे 200 रुपये, घेतले की टारकन फाडायचे, दुसऱ्या मिनिटाला साटकन बसते. क्षणाचाही विलंब होत नाही, क्षणाचाही विलंब होत नाही. प्रेम अख्खं तुमच्यावर उतरत जातं साटकन. हे असे काही अविस्मरणीय गोष्टी घडलेल्या असतात बऱ्याच याच्यामध्ये. आता इथं बघा मी काय म्हटलं, इक्वल इंटरव्हल इन काय रे, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. अर्थ सांगतो. तुम्ही सहलीला चाललाय, हा बरं झालं सर, हे नेणार आहे आपण पण. ओके, सो तुम्ही सहलीला चाललाय. आता समजा एका गाडीमध्ये बसलात तुम्ही, 60 किलोमीटरनं ती व्हेकल जी आहे ती कसं चालली आहे, 60 किलोमीटर 1 तासाला, 1 तास 60 किलोमीटर जाणार आहे. समजा 10 ते, आता इथं आपण घेऊया, समजा आपल्याला सहलीला जायचंय. सहलीला जायचं म्हणजे रात्रभर झोप येत नाही सर, उद्या पेपर आहे म्हणजे झोपच झोप येते. चला काय जादू असेल काही माहित नाहीये. सहलीला जायचं म्हटलं की रात्रभर झोप येत नाही, उद्या पेपर आहे म्हणजे झोप आवरत नाही, आणि जाग यायचं म्हटलं तर विषयच नाही. हा ना, ही क्युरियोसिटी वेगळीच आहे. आता याच्यामध्ये समजा तुम्हाला 6 वाजता सहलीला जायचंय, मग आपण येतो किती, 5:05 येतो. क्लास 6 वाजता आहे, 6:30 ला येतो आम्ही. अरे हा फॅक्टच आहे. समजा तुम्ही 6 ला आलात, इथं 6 ते 7 आपण काय केला, प्रवास केला. पुन्हा 7 ते लगेच 8, म्हणजे ही पहिला तास हा काय झाला, दुसरा तास लगेच, आणि लगेच आपण काय केलं रे, परत 8 ते 9 असा प्रवास केला असं समजू. ओके, फर्स्ट आवर मध्ये पहिल्या तासात किती गेलं हे, 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासात किती गेलं, 60 किलोमीटर. दुसऱ्या तासात पण यांनी किती गेलं, 60 किलोमीटर. तिसऱ्या तासात पण यांनी किती गेलं, 60 किलोमीटर. म्हणजे काय, पहिल्या आवर मध्ये सुद्धा हे 60 किलोमीटर गेलं, दुसऱ्या आवर मध्ये सुद्धा किती गेलं, 60 किलोमीटर. म्हणजे हे 1 तास झाला. हा परतचा, याच्या नंतरचा 1 तास आहे, 60 गेलं. त्याच्या नंतरचा 1 तास आहे, परत किती गेले, 60. समजायला गेले का बघा, 60 म्हणजे याच्यात बघा 1 तास 1 तास 1 तास, डिस्टन्स 60 म्हणजे काय म्हटलं मी, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. काय बोललो मी, इक्वल डिस्टन्स इन, इथं जोडतो, इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड एज अन युनिफॉर्म मोशन. आर यू अंडरस्टँड? सर मग याच्यामध्ये ना, मी मध्ये समजा 1 तासात एकदम स्लो जातो, मध्ये 10 जातो, चालतंय का? नो, इट्स अन ए स्मॉल डिस्टन्स सुद्धा. म्हणजे समजा मी काय केला, याच्यामध्ये हाफ आवरला, त्याच्या निम्म्याला म्हणजे हाफ आवरला, म्हणजे 30 मिनिटाला कसं केलो आपण, 30 किलोमीटर. 30 मिनिटाला किती गेलो, 30. 15 मिनिटाला 15, परत नीट 60 मिनिटाला 1 तास म्हणजे किती झाला, 60 मिनिट. मी शिकवलं ना तुम्हाला, आता 1 तास म्हणजे किती झाला, 60 मिनिट. इथे किती गेला, 60 किलोमीटर. म्हणजे 30 मिनिटला किती किलोमीटर गेला रे, 30 किलोमीटर. म्हणजे हाफ आवरला 30 किलोमीटर. 15 मिनिटला 15 किलोमीटर. तर 1 मिनिटला, यस व्हेरी गुड, 1 किलोमीटर. म्हणजे याच्यातल्या प्रत्येक एक मिनिट 1 किलोमीटर याने कव्हरच केलंय. स्मॉलेस्ट डिस्टन्स सुद्धा यांनी काय केलंय, इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, देन अँड देन दिस इज कॉल्ड एज अन युनिफॉर्म मोशन. डू यू अंडरस्टँड? पक्का? सर नॉन युनिफॉर्म मोशन बघायचं. नॉन युनिफॉर्म मोशन हे झालं युनिफॉर्म. ठीक आहे, हे सगळं तुम्ही सांगितलं, हा एक शब्द आम्हाला पटला, ओके, नो प्रॉब्लेम. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय असायला पाहिजे? आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये जात असताना, हे सहलीला जात होतो आपण, सहलीला चाललोय ना, सहलीला जात होतो. ओके, इथं जात असताना ट्रॅफिक आलं मध्ये. आता गाव आलं ना मध्ये कुठलं तरी, आणि ट्रॅफिक आला, आणि आपली गाडी ट्रॅफिक मधून चाललोय. ट्रॅफिक मधून तसंच जाणार आहे का, असं चाललंय तसं? असं अरे लोक पळावे भागोवे, नाही, शक्य नाही. ट्रॅफिक मधून तसं जाऊ शकतो का?
ट्रॅफिक मध्ये 100 मीटर जायला सुद्धा आपल्याला तासभर लागतं, फुल ट्रॅफिक असेल तर. मग पुन्हा ट्रॅफिक क्लिअर झालं, पुन्हा काय केलं, हायेस्ट स्पीड घेतली. म्हणजे हे जे चेंज झाले ना, हे जे मोशन मध्ये बदल झाला ना, त्याला काय म्हणूया रे? अनइक्वल डिस्टन्स इन, यस, अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. नवीवाल्याला आहे, सिलेबसला आहे, नवीवाल्याने आपण शिकून झालंय. ओके. सो म्हणजे काय, सिम्पली युनिफॉर्मला आपण एक्झाम्पल मधून जास्त लक्षात राहतो. आपल्याला कन्सेप्ट कोणते पण एक्झाम्पल मधून आपण लक्षात ठेवायचे. ओके. सो त्याच्यामध्ये पहिलं मी म्हटलं युनिफॉर्म मधलं झालं. नॉन युनिफॉर्मला आपण कधी गाडी कुठून नेली होती? ट्रॅफिक मधून. कुठून नेली होती? ट्रॅफिक मधून आपण ऍज इट इज स्पीड जाऊ शकतो का? नाही. सरळ बस रे, सरळ बस. आता आडवा पडू नको. ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन मी तुम्हाला गॅरंटी देतो की याला असं टोचन देण्याचं किंवा याला कुठं टेकण्याचं, कारण मी गॅरंटी देतो की ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन पडत नाही. ओके. हे पडतं तेव्हाच रात्री मोबाईल जास्त बघतो. एक सांगतो, कम्पेअर करून बघायचं. 1 तास मोबाईल बघायचा, 1 तास खेळायचं. जास्त कधी दमतं? माइंड. मोबाईल बघितल्यानं माइंड जास्त दमतो. करून बघा, तुम्ही ट्रायल करून बघा. हे डोळे जे आहेत ना, हे सगळ्यात खतरनाक रेज आहेत. पुढे जर तुम्हाला वाटलं भविष्यात जर चष्मे लागायचे नाहीत ना, तर मोबाईल हा नियर अबाउट आपल्या ह्या 2 इंचीच्या अंतरावर ठेवून बघायचा. लोकांना सवय झाली एवढं घ्यायची. ओके. हळूहळू येईल, काही सांगता येत नाही. म्हणून डिस्टन्स त्याचा मेंटेन करायला पाहिजे. तुम्ही रस्त्यानं जा, अति वापर किती झालेला आहे तुम्हाला आम्ही सांगतो. आमचाही वापर तसाच चालू झालाय. गाडीवर जाताना सुद्धा आपण मोबाईल बघायला लागलेत मुलं. कुठं क्लासला त्या ह्याच्यावर सुद्धा जाताना, सायकलीवर जाताना सुद्धा मोबाईलचा इतका अतिरेक झालाय की खूप अवघड झालंय. असं कुणी केलंय का? जगात जर असं झालं असतं, कुणी तुम्हाला रस्त्यानं पुस्तक वाचताना दिसलंय का? ओ सर, अरे शक्य आहे का? एखादा क्लासला लेकरू चाललंय आणि टेस्ट आहे, त्यानं पुस्तक असं काढलंय, सायकल असं चालवायलाय. हा, मात्र तुम्हाला असं दिसेल तो मोबाईल काढलाय आणि सायकल चालवायलाय, तो मोबाईल काढलाय गाडी चालवायलाय, तो मोबाईल काढलाय ड्रायव्हिंग करायला लागलाय. पण तो पुस्तक वाचायलाय, ड्रायव्हिंग करतोय, एखादा प्रवास करतोय, पुस्तक वाचतोय. फार रेअर केस मध्ये हजारात कोण आहे? एकटा आहे. त्याच्यामुळे दुनिया तशी पण शिफ्ट व्हायला लागली ना. म्हणून पुस्तक जे वाचणार आहे, जे आताचा टाइम इन्व्हेस्ट करणार आहे, त्याला नंतरचा काय मिळणार आहे बाबांनो? टाइम मिळणार आहे. कारण ते खूप खूप महत्वाचं आहे. लाखो रुपये तुम्ही दिले ना सुद्धा आत्ता पाठीमागे 2 तास गेलेला वेळ येणार आहे का? बघा, सगळं येईल आयुष्यात, सगळ्या गोष्टी येतील, पण फक्त आता जस्ट मगाशी संपलेला वेळ हा कधी येणार नाही. म्हणून याच्यावर थोडं आपल्याला याच्यात जायचं आहे. हे फिजिक्स म्हणजे पोरं म्हणते का असं लय बॉम्ब मोठा आहे, 11वी 12वी तर इकडे फिरकायचं म्हणजे फार डेंजर आहे म्हणते ते. पण सगळ्यात सोपा विषय हा इथं आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. सरळ 2 कन्क्लूड केले आपण मोशन आणि युनिफॉर्म मोशन मध्ये. पहिलं कन्क्लूड काय आहे? इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्याला काय म्हणलं? युनिफॉर्म. दुसरं कन्क्लुजन काय सांगा पटकन? अनइक्वल डिस्टन्स इन अनइक्वल, आपण असंही सांगू का? अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. कोणताही टाइमाला एकटा कोण पाहिजे? काय पाहिजे? अनइक्वल पाहिजे. कळलं? या मोशन साठी एक पहिली क्वांटिटी सांगतो. या मोशन साठी पहिली क्वांटिटी खूप महत्वाची, ती म्हणजे काय? आपण 3 क्वांटिटी आज अभ्यास करणार आहे. 3च घेणार आहे, जास्त घेणार नाहीये. एक पहिलं घेणार आहे स्पीड, दुसरं घेणार आहे वेलोसिटी, व्हेरी गुड. तिसरं घेणार आहे आपण एक्सेलरेशन. तिसरं काय घेणार आहे आपण? एक्सेलरेशन. हे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मच्या फॉर्मॅट मध्येच घेणार आहे. पहिलं काय म्हणलं मी? स्पीड. आपण याला ऐकलंय का? स्पीड म्हणजे काय? कशाला म्हटलं होतं आपण स्पीड? डिस्टन्स अपॉन टाइम, ट्रॅव्हल्ड डिस्टन्स पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड एज एन स्पीड. म्हणजे सिंपल सिंपल सिंपल. डिस्टन्स आपण घेतलं का? कशात मोजलं? किलो मध्ये मोजलं होतं सर डिस्टन्स. बरोबर आहे? कशात मोजलं होतं डिस्टन्स? मीटर मध्ये मोजलं होतं ना. ओके. सेंटीमीटर मध्ये पण मोजलं होतं.
अजून कशामध्ये मोजलं होतं आपण? किलोमीटर मध्ये सुद्धा मोजलं होतं, बरोबर आहे ना? हा, तर आता स्पीड कशामध्ये मोजायचं आपल्याला? डिस्टन्स अपॉन टाइम हे फॉर्म्युला झाला. त्याचा फॉर्म्युला अजून कसा लिहिता येईल मला? v बरोबर d अपॉन t. कशामध्ये मोजायचं? डिस्टन्स मीटर, हे डिवाइड बाय आणि हे टाइम सेकंड. म्हणजे याला कसं म्हणायचं? मीटर पर सेकंड. याला असंही दाखवू शकतो, असंही दाखवू शकतो. ही काय? स्पीड ही स्केलार क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे रे बाबांनो? स्पीड ही कसली क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी. माहितीये का तुम्हाला स्केलार म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय? दोघं जरा ना काय करतो मी इथं असं इकडून पण ना व्हेलॉसिटी बंधूला पण घेतो, नाही तर परत गोंधळ होईल. ओके, दोघाला कम्पेअर मध्ये आपण ना अभ्यासच कम्पेअर करत नाही. आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी कम्पेअर करतो. त्यांना असलं शूज भारी आणले, मी पण आणायलाच पाहिजे. पप्पा शेजारच्यांनी तसली सायकल आणली, आपल्याला आणायची का? कधी आम्ही हा कंपॅरिझन केलं का की पप्पा त्याला एवढे मार्क पडलेत, या वर्षी मला कुठं नेऊ नका, मला माझा अभ्यासाला फोकस करू द्या आणि मला एवढे मार्क घ्यायचे? वी डू नॉट कम्पेअर दॅट लाईफ. एव्हरीची सिच्युएशन आणि एव्हरीची परिस्थिती डिफरंट असते. त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार जगतात. तर आपल्या पण बापाची काय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीवरच आपण ओळखायचं असतं आणि त्यानुसारच आपली मागणी असायला पाहिजे हे मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला माहित नाही, पण तो बाप तुम्हाला कधीच सांगणार नाही की माझी परिस्थिती नाहीये, घेऊ आपण, तुला देऊ. त्याच्या डोक्यात फक्त महिनाभर एकच घुमतं की बाबा ह्या लेकराला हे कधी गोष्ट आणायची. ऐकत नसताना सुद्धा बरंच काही बाप देतो. सो मी म्हणतो त्या बापाला सॅल्यूट मारतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवतंय, तुम्हाला सगळं पोहोचवतंय, तर ह्याची आम्हाला किंमत पण असली पाहिजे. आता इथं बघा व्हेलॉसिटी दोघांमध्ये, म्हणून कम्पेअर काय करायचं? अभ्यासात कम्पॅरिझन करायचं. कशात कम्पॅरिझन करायचं? अभ्यासात कम्पॅरिझन करायचं. पहिलं कम्पॅरिझन इथं स्पीड मध्ये आलो तुम्ही, इकडे व्हेलॉसिटीला. व्हेलॉसिटी जी असतं ना बाबांनो, हे असतं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन काय असतं? टाइम. व्हेलॉसिटी काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मी कोण सांगेल का मला डिस्टन्स म्हणजे काय होतं? डिस्टन्स म्हणजे काय होतं? ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. व्हेरी गुड. डिस्टन्स म्हणजे काय होतं? ऍक्च्युअल ट्रॅव्हल्ड पाथ. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं तुम्हाला? ओके, सो आता याच्यात बघा, एखादी बॉडी किती स्लो किंवा किती फास्ट चालते तिला स्पीड म्हणायचं. परत एकदा, एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी बॉडी किती स्पीड चालते किंवा किती, सॉरी मी सिंपल काय म्हणतो आता, किती फास्ट, किती स्लो. सर कसं ओळखायचं किती स्लो आणि किती फास्ट किंवा किती हे? तुम्ही गाडीवर बसलात, गाडी चालवताना कुठं बघताय की किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे? कुठं बघता? मिरर मध्ये कळतं हे 80 न चालू आहे. हा, कुठं बघता? अहो डिस्प्ले आहे ना त्याच्यावर. काय त्याला काय म्हणतो आपण? स्पीडोमीटर. स्पीडोमीटर. काय कळतं त्या स्पीडोमीटरवर? त्या पर्टिक्युलर मोमेंटला एक्झॅक्ट तुमच्या व्हेइकलचा किती स्पीड आहे. स्पीड म्हणजे काय? स्पीडोमीटर म्हणजे काय? एक शब्द नक्की सांगायचा, नीट लक्ष द्यायचं. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणतो त्याला. कसला स्पीड म्हणतो? परत एकदा उच्चार करायचा. कसला स्पीड म्हणतो? इन्स्टंटेनियस. म्हणजे या पर्टिक्युलर मोमेंटला, पर्टिक्युलर मुवमेंटला, शब्द पर्टिक्युलर मुवमेंटला म्हणजे काय? आपण एक इथनं चाललोय ओम गर्जना टू, समजा आपण जुळे सोलापूर चाललोय. इथं जात असताना हे मध्ये एक चायनीज सेंटर आहे, तिथं जाताना अशी गाडी स्लो होतीये. व्हॉट इज द स्पीड ऑफ दॅट इन फ्रंट ऑफ द चायनीज सेंटर? असं सांगू शकतो का? हा, त्या मोमेंटला तिथं व्हेइकल किती चालेल हे आपण सांगू शकतो. डू यू अंडरस्टँड? दॅट इज मीन बाय सिम्पली आपण काय म्हटलं? इन्स्टंटेनियस स्पीड. शब्द नीट लक्षात ठेवायचा. कसला म्हटलं? इन्स्टंटेनियस स्पीड. समजलं तुम्हाला? किंवा आता एखादं समजा मला ह्याच्यातलं, मी हे कोणाचं सांगितलं तुम्हाला सांगायला लागलोय? स्पीडचं सांगायला लागलोय. पहिलं म्हणजे स्पीड म्हणजे काय? सर एका शब्दात संपवा. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स पर युनिट टाइम. काय म्हटलं मी? डिस्टन्स पर युनिट टाइम म्हणजे काय? स्पीड कशात मोजायचं? कुठली क्वांटिटी? स्केलार क्वांटिटी. एक्झॅक्ट स्पीड म्हणजे काय?
एखादं बॉडी किती फास्ट गेलं किंवा किती स्लो गेलं हे फक्त दाखवतोय, कुठल्या दिशेला गेलं नाही. आता सर हे म्हणजे काय, हे पण किती स्पीड गेलं, किती फास्ट गेलं, पण कोणत्या दिशेला गेलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे कोणत्या दिशेला गेलं. गाडी चालले 100 किलोमीटर स्पीडनं चालले मान्य, पण कोणत्या दिशेला. दिस डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ही कुठली क्वांटिटी असणार आहे. आता इकडे परत एकदा हे व्हेलॉसिटीला आपण v नच दाखवतो बाबांनो. इथं डिस्प्लेसमेंटला आपण x घेतो, काही ठिकाणी s घेतो. इथं काय करायचं, t घ्यायचं. याचं SI युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड. याला आपण काय करायचं, मीटर पर सेकंड असं पण आपण लिहू शकतो. ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. हे वेक्टर आणि स्केलर मध्ये फरक काय आहे, डायरेक्शन. आता सरळ सरळ सांगतो आपण, एखादं व्हेइकल चाललंय, मी शब्द नीट लक्ष द्या. आता मगाशीच म्हटलं आपण सहलीला चाललो, पण ठीक आहे, सहलीला चाललो असं म्हटलं आणि किसं गेलो होतो, एका तासाला 60 किलोमीटर पर आवर गेलो होतो, बरोबर आहे. पण मान्य आहे, चाललो सहलीला चाललो, अबे उगाच का, कुठं अख्ख्या भारतात जायचंय का. एखादा डेस्टिनेशन असेल ना, एखादा स्पॉट असेल ना, म्हणजे डेस्टिनेशन किंवा स्पॉट असेल तर त्याला आपण काय करतो, या ठिकाणी एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, एखाद्या डेस्टिनेशनला जायचं झालं तर त्याला काय असतं रे, मुव्हिंग एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते. त्याला काय असते, एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते. म्हणजे ज्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आहे त्याला काय म्हणायचं आपण, वेक्टर म्हणायचं. ज्याला फक्त मॅग्निट्यूड, फक्त मॅग्निट्यूड कसं सांगतो, मास 10 किलो फक्त मॅग्निट्यूड आहे. टाइम फक्त मॅग्निट्यूड आहे. 1 तास फक्त मॅग्निट्यूड आहे. पण मी एका गावाला गेलो 100च्या स्पीडनं, म्हणजे काय झालं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन झालं. म्हणजे मी त्याला व्हेलॉसिटी हा शब्द वापरतो. काय वापरतो, व्हेलॉसिटी हा शब्द वापरतो. तुम्हाला कळलं का बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स कळला का बघा. सर इथं पण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म आहे का, इथं पण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म आहे का. युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणायचं, पुन्हा तेच काय असणार आहे, इक्वल टाइम जे पण आहे ते. म्हणजे काय, पहिल्या तासात त्यानं कसं गेला, 20 किलोमीटर पर आवर गेला. दुसऱ्या तासात कसा गेला, 20 किलोमीटर पर आवर गेला. तिसऱ्यात कसा गेला, सेम. म्हणजे याला काय म्हटलं, इक्वल युनिफॉर्म. ओके, युनिफॉर्म स्पीड. दुसरं जर नॉन युनिफॉर्म स्पीड लिहायचं असेल तर आपल्याला सेम, अनइक्वल डिस्टन्स इन, इक्वल इंटरवल ऑफ टाइम, अनइक्वल, परत इक्वल डिस्टन्स इन, अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम, परत दोन्ही पण अनइक्वल. म्हणजे अनइक्वल डिस्टन्स, अनइक्वल टाइम. हे तुम्हाला कळतंय का बघा. हे कशामध्ये आलं, स्पीड मध्ये सुद्धा आपण घेतलं. त्याच्यानंतर एक मुद्दा असं घेतो की एखादं व्हेइकल, समजा एका ट्रेन मध्ये बसला तुम्ही, इथून बेंगलोरला जायचं. आता ट्रेन इथून बेंगलोरला डायरेक्ट जाणार आहे का, कधी स्लो होणार आहे, कधी फास्ट होणार आहे, कधी कमी जास्त होणार आहे. याला म्हणतो आपण ऍव्हरेज स्पीड. काय म्हणायचं, ऍव्हरेज स्पीड. म्हणजे टोटल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स अपॉन टोटल ट्रॅव्हल्ड टाइम. चलो, ऍव्हरेज स्पीड बरोबर काय लिहू मी, टोटल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स, टोटल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स अपॉन टोटल ट्रॅव्हल्ड टाइम, टोटल ट्रॅव्हल्ड टाइम. दिस इज कॉल्ड एज एन ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड आपण अशा पद्धतीनं काढतो. म्हणजे टोटल किती, सर कसं काय काढायचं, अजून थोडं सांगा. जिथं जिथं चेंज झालाय तिथं तो चेंज आपण काय केला, ऍडिशन करत गेलो. म्हणजे जसं की मी तुम्हाला ते मगाचंच एक्झाम्पल दिलं तसंच एक्झाम्पल देऊ शकतो. कुठलं, युनिफॉर्म वालं. कसं द्यायचं, 60 म्हणजे किती, त्याने टोटल जर समजा मी त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिलं. म्हणजे कसं लिहिलं, समजा मी असं लिहिलं, ते पहिलं 25 किलोमीटर, याला समजा 30 मिनिट लागले. ओके, परत मी काय करतो, 50 किलोमीटरला याला परत नियर अबाउट 30 मिनिट लागले. ओके, याला नियर अबाउट किती लागले, 30 मिनिट लागले. सपोज मी परत 25 किलोमीटर घेतो, परत त्याला नियर अबाउट मला समजा 40 मिनिट लागले. समजा मला किती लागले, 40 मिनिट लागले. तर हे टोटल झालं किती रे, हे टोटल झालं किती, 25, 50, 100. इथं 30, 60, 40,
100 1 किलोमीटर झालं, हे मिनिट झालं, 100 गेलं किलोमीटर पर मिनिट. 1 म्हणजे किती झालं किलोमीटर पर मिनिट. जर म्हणजे इथं बघा परत एकदा 1 किलोमीटर डिवाइड बाय 1/60 लिहिलं तर हे वर गेलं माझ्या राजा आणि राणीनो आणि 60 किलोमीटर पर आवर आलं. हे सर इथं तुम्ही काय केलं, हे काय केलं, असलं काय केलं 1/60. कायम लक्षात ठेवायचं 1 मिनिट बरोबर किती सेकंड. व्हेरी गुड 60 सेकंड. 1 आवर बरोबर किती मिनिट 60 मिनिट. आता मी शब्द काय बोलला 1 मिनिट बरोबर किती तास 1/60. ओके परत एकदा 1/60. हा 1 सेकंड बरोबर सर किती मिनिट 1/60. हे उलट लक्षात ठेवायचं आहे. हे कुठलं लक्षात ठेवायचं आहे उलट लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय आम्हाला सरळ मार्गे शिकवलं सगळ्यांनी, वाकड्यात नाही शिरलो आम्ही कधी. आणि हे थोडं वाकड्यात शिरायचं आहे. एवढं गोष्ट तुम्हाला थोडी समजायला त्रास होणार आहे पण आपल्याला सरळ लक्षात ठेवायचं. 1 मिनिट बरोबर किती म्हटलं मी 60 सेकंड. तर 1 सेकंड बरोबर 60 इकडे डिवाइड नाही 60 कुठे नेलं डिवाइडला नेलं म्हणजे ते किती झालं मिनिट मध्ये झालं. म्हणजे सेकंडला आपण मिनिट मध्ये सांगू शकतो हो. आवरला सुद्धा आपण कशामध्ये सांगू शकतो मग मिनिट. पण मिनिटला सुद्धा आवर मध्ये सांगू शकतो. समजलं. म्हणून हे जे झालं याला आपण कन्वर्जन असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला कन्वर्जन असं म्हणतो. समजलंय. चलो इकडे येतो. आता थोडं हेवी होणार आहे मला माहितीये, थोडा त्रास देणार आहे मला माहितीये. आता याच्यामध्ये व्हेलॉसिटी आपण सांगितलं होतं. व्हेलॉसिटी मी तुम्हाला काय म्हटलं रे व्हेलॉसिटीला काय काय सांगितलं होतं आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सर शॉर्टेस्ट सांगा. डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम दॅट इज कॉल्ड एज एन व्हेलॉसिटी. x अपॉन t मीटर पर सेकंड. कुठली क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. याला डायरेक्शन नव्हतं, याला काहीतरी काय येणार आहे डायरेक्शन येणार आहे. म्हणजे दोन्ही क्वांटिटी कशा तरी बोलानो आपल्याला सेम आहे. फक्त इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी हे थोडं मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो नीट लक्ष द्या. कोणताही बॉडी एखाद्या रेस्ट मध्ये असेल. मी काय म्हणलं कोणताही बॉडी कोणतीही गाडी असं समजू एखाद्या रेस्टला असेल तर त्याची व्हेलॉसिटी 0 असते. त्याची काय 0 असतं व्हेलॉसिटी 0 असतं. त्याचं डिस्टन्स 0 असतं. त्याचं टाइम सत्यानाश सगळा. काही लक्षात ठेवायचं. बघा ही जर इथं मी हे पेन इथं ठेवलाय आता सकाळी 11 वाजता ठेवलाय, उद्या सकाळी 11 वाजता हे गायब होतं. काय संबंध आहे. मग तुमच्या म्हणण्यानुसार तसं झालं ना. मी तुम्हाला काय म्हणलं हे ऑब्जेक्ट इथं बसलंय, इथं गाडी ठेवली. ओके त्याचं काय 0 व्हेलॉसिटी 0. त्याचं काय 0 डिस्टन्स 0. ते कुठं गेलं नाही. त्याचा टाइम कसा 0 असणार आहे. तो दुसऱ्या दिवशी पण तिथंच आहे ना. म्हणजे त्याचा टाइम चाललाय ना एखाद्या ऑब्जेक्टचा. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जरी मोशन मध्ये असले तरी टाइम 0. समजलं. अभी समझ में आ रहा है आपको. ओके हा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो इनिशियल म्हणजे सुरुवातीचं. म्हणून एखादा ऑब्जेक्ट सुरुवातीला जर एका पोझिशनला असेल तर त्याचं रेस्ट हा शब्द असतो. काय असतो इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. काय असतं इनिशियल व्हेलॉसिटी 0. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल थांबलेलं असेल तर त्याची व्हेलॉसिटी 0 इनिशियल. पण ते थोड्या वेळानं पुढे जाणार आहे तर फायनल व्हेलॉसिटी काहीतरी आहे. आता हा फॅन चालू आहे, हा फॅन फिरायला लागलाय. म्हणजे फिरायला लागला म्हणजे त्याला आधीच काहीतरी व्हेलॉसिटी आहे. मी बटन बंद केलं म्हणजे हे जाऊन कंटिन्यू फिरणार आहे. बटन बंद केल्यावर पण हे फिरणार आहे. काय करणार आहे थोड्या वेळानं थांबणार आहे. थोड्या वेळानं काय होणार आहे थांबणार आहे. मग थोड्या वेळानं जाऊन थांबणार आहे. म्हणजे थांबणारी व्हेलॉसिटी म्हणजे काय फायनल व्हेलॉसिटी 0. कधी कुठलं 0 कधी असतंय इनिशियल कधी 0 असतंय गाडी चालू होण्याच्या आधीची व्हेलॉसिटी त्याला इनिशियल शब्द आहे. ते किती असतं 0 असतं. बरं गाडी आधीच चालू आहे चालली गाडी जाऊन थांबणार आहे त्याची व्हेलॉसिटी किती असते जाऊन थांबणार आहे गाडी फायनल व्हेलॉसिटी 0 असते. कोण कधी 0 असते फार इम्पॉर्टंट आहे. ओके आता ह्याच्यात मी एक कन्सेप्ट थोडासा ऍड करतो ते म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढायची. आपण जी आहे ती ऍव्हरेज व्हेलॉसिटी जी काढत असताना बाबांनो आपण u + v/2 फायनल प्लस इनिशियल अपॉन 2. सो थोडं हे जे झालं ते फायनल आणि इनिशियल अपॉन 2 त्याचं काय काढलं आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढली आपण.
याला सुद्धा असंही काढू शकतो आपण, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. याही वेळेला आपल्याला काही ठिकाणी ऍव्हरेज काढावं लागतं. म्हणजे हे दोघंही समान आहेत, फक्त काय फरक आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. याला डायरेक्शन नाही, याला डायरेक्शन आहे. याला कशावर बघतोय, स्पीडोमीटर एक्झॅक्ट प्लेस सांगतं, किती स्लो किती फास्ट चाललं. अहो ते स्लो आणि फास्ट चाललं पण कोणत्या दिशेला चाललं हे पण हा काय करणार आहे, ऍडिशन होणार आहे. एक पॉइंट जो नवीन कन्सेप्ट आहे तो म्हटलं तर एक दुसरा जो पॉइंट आहे दॅट इज मीन बाय ऍक्सलरेशन. काय आहे, ऍक्सलरेशन. हे सगळी एकमेकावर डिपेंड आहे. आधीच घेतलं तुम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. इथं डिस्टन्स वापरलं, इथं डिस्प्लेसमेंट वापरला. स्पीड मध्ये डिस्टन्स वापरला, व्हेलॉसिटी मध्ये काय वापरला, डिस्प्लेसमेंट. आता मी ऍक्सलरेशनला काय सांगतो बघा, याला छोटावाला येणं दाखवायचं. कशाने दाखवायचं, छोटावाला ये. ओके, सो दॅट इज द चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. काय म्हणतो मी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम, दॅट इज कॉल्ड एज एन ऍक्सलरेशन. ओके, सो आता ऍक्सलरेशनला परत सर त्याचं एसआय युनिट काय येणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर सेकंड रेस टू -2 येणार आहे. किती येणार आहे, -2. तर मग ह्या ऍक्सलरेशनला आपल्याला मी हे प्रॉब्लेम मध्ये अजून डिटेल मध्ये सांगेन बरं का. फक्त हे काय फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला. प्रॉब्लेम याच्यावर घेणार आहे आपण पुढच्या वीक मध्ये, आता नाही घेणार. पुढच्या वीक मध्ये आपण याला फक्त हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला रिवाइज करून यावे लागतील, आजचा आणि याच्या आधीचं. तरच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय शिकणार आहे ते कळेल आपल्याला. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं आपण ऍक्सलरेशनचं ए बरोबर v मायनस यू अपॉन टी. यू काय होतं रे, मावशानो इनिशियल व्हेलॉसिटी होती, इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, v काय होतं, फायनल व्हेलॉसिटी. व्हेरी गुड. फायनल व्हेलॉसिटी. टी काय होतं, टाइम. ओके, दिसायला तुमच्या उत्तरातून थोबाडातून सर कावळे वरडाले तो काहीतरी विचार करा. हा, आता इथं जे आहे हे झालं ऍक्सलरेशन. सर थोडं ऍक्सलरेशनला अजून जरा नीट सांगा. सलीला जायचं आहे, लगेच 80च्या स्पीडनं जाणार नाही. काय करावं लागतं, गाडी पहिला स्टार्ट करावी लागते. थांबलेली होती, थोडी स्लो मध्ये वाढत जाणार. नीट लक्ष द्या. स्पीड व्हेलॉसिटी काय होती किंवा स्पीड काय होते, वाढत जाणार. एक टाइमला काय होणार, कॉन्स्टंट होणार. थांबताना काय होणार, कमी कमी होत येणार. नीट परत परत काय काय म्हणलं मी, काय काय म्हटलं ते बघा. इथे एक गाडी आहे, पहिल्यांदा स्पीड काय होईल, वाढेल. पुन्हा एक टाइम येईल की कॉन्स्टंट जाईल. थांबायचं म्हणजे उडी मारून थांबणार थोडीच आहे. आता समजा तुम्ही स्कूटर आहे, चालू केली, चालले. ओके, पुन्हा स्टॉप, थोडं कॉन्स्टंट गेलं. गाडीला म्हणलं थांब, थांबणार आहे, अरे शक्यच नाहीये. नाही म्हणलं नाही उतरायचंय, टांग करून उडी मारली, थांबली. थांबणार आहे नाही, काय करावं लागेल, ब्रेक अप्लाय करावं लागेल, अपोजिट फोर्स अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल, हळूहळू जाऊन काय होईल, थांबेल. म्हणजे यावेळेस स्पीड काय होईल, कमी. इथं काय झाला, मिनिमम. इथं काय झालं, इन्क्रीजिंग. शब्द काय वापरतो मी, इन्क्रीजिंग. इथं काय वापरायचं, ओके, डिक्रीजिंग आपण वापरू. हे काय झालं, कॉन्स्टंट. काय झालं, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, स्टेबल, एका जागी फिक्स. मी एकदा सांगितलं होतं ऍक्सलरेशनची डेफिनेशन, ते सांगायचं आता बंद केलं मी. तुम्हाला पण म्हटलं होतं, वेन ऍक्सलरेशन शब्द आला आणि मी म्हटलं वेन स्कूटर इज स्टार्ट and going to the increasing speed, then khatang decreasing speed. त्यांनी ना एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहिली. काय लिहिली, when scooter is start 11वीचे पिढ्यानं, कितवीचे पिढ्यानं, 11वीचे पिढ्यानं, when scooter is start खटांग is called as acceleration. हे एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला सांगितलेलं म्हणजे सुरुवातीला काहीतरी गाडी स्पीडला आली होती, स्पीड काय व्हायला लागला, इन्क्रीज व्हायला लागला. व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज व्हायला लागली. एक टाइमला जाऊन काय होणार आहे, ती कॉन्स्टंट होणार आहे. म्हणजे स्पीड बरोबर व्हेलॉसिटी होणार आहे. परत एकदा स्पीड बरोबर काय होणार आहे, व्हेलॉसिटी होणार आहे. दुसऱ्या टाइमला काय होणार आहे, कमी कमी होत येणार आहे. काय काय होणार आहे, कमी कमी. एक शब्द फक्त अति महत्वाचा सांगतो, परमनंट लक्षात ठेवा बाबांनो. तो म्हणजे इथं जे ऍक्सलरेशन असतं ते पॉझिटिव्ह असतं. इथं एक कसा असतो, छान असतो, नाही बे पॉझिटिव्ह असतो. इथं एक कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. एक कधी पॉझिटिव्ह असतो, एखादी गाडी व्हेलॉसिटी वाढत असतात. ऍक्सलरेशन कधी पॉझिटिव्ह असणार, एखाद्या गाडीचं काय वाढत असताना, व्हेलॉसिटी. म्हणजे इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी म्हणायचं, त्याला काय म्हणायचं,
पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. इथं हे किती असतं? 0. ऍक्सेलरेशन कधी 0 असतं? एखादा गाडी कॉन्स्टंट स्पीड न चालू आहे किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालू आहे तर त्यावेळेस काय असतं? ऍक्सेलरेशन 0. आणि ऍक्सेलरेशन निगेटिव्ह कधी असतं? गाडी एखादी स्टॉप व्हायला यायला लागली म्हणजे थांबायला येणार आहे, थांबणार आहे जाऊन, त्यावेळेस ऍक्सेलरेशन काय असतं बाबांनो? मायनस ऍक्सेलरेशन असतं. म्हणजे हे कायम लक्षात ठेवायचं. बघा काही लोकांना आता कसं आहे, आपण सहलीला जायचंय हे डोक्यात ठेवलं, पण काही लोकांकडे गाडी नाही, काही लोकांकडे सायकल नाही किंवा सायकल आहे, एकाकडे 4 व्हीलर आहे, एकाकडे 2 व्हीलर आहे, एकाकडे स्कूटर आहे. जायचं जर ठरलेलं असेल ना डेस्टिनेशनला तर काही लोक काय करतात, काही बी करू दे तिथपर्यंत जायचं म्हणजे जायचं. एकदा डोक्यात फिटिंग झालं ना इथं जायचं आहे आपल्याला, आमच्याकडे स्कूटर आहे ना तर आम्ही काय करू, रॅकेट टाकू टाकू चालू खोटरो खोटरो करू पण तिथं डेस्टिनेशनला जाऊ. दुसरा काय होईल, त्याचे 4 व्हीलर चांगले ते भरपूर निघून जाईल. बघा स्कूटरवाल्याला, सायकलवाल्याला, 4 व्हीलरवाल्याला, 2 व्हीलरवाल्याला यांच्यामध्ये अडचण काय येणार आहे? जायचं त्याला सेम आहे, जायचं तिथं सेम आहे. हा काय अडचण येईल? एकटा लवकर जाऊन पोहोचेल, एकटा थोडा उशिरा जाईल, एकटा सायकलवाला अजून थोडा उशिरा जाईल, पण सगळ्यांचं डेस्टिनेशन काय सेम आहे. म्हणजे सगळ्यांचं डेस्टिनेशन जर काहीतरी करिअर घडवायचं असेल तर एकाला हुशार आहे, एकटा थोडा स्लो आहे, एकट्याला काहीच जमत नाहीये. अहो सायकल, गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर प्रत्येकाचा ब्रेन हा प्रत्येकाच्या इंजिनच्या त्या सिच्युएशन नुसार वेगळा आहे, पण सगळ्यांचं डेस्टिनेशन काय? द बेस्ट मार्क, द बेस्ट करिअर अँड द बेस्ट सिच्युएशन अँड द बेस्ट एम. म्हणून यू कॅन स्पेंड द टाइम, यू कॅन ऑलवेज रिमेंबर इट. बाबांनो कायम लक्षात ठेवा, तुम्ही जर आज टाइम इन्व्हेस्ट केला तर भविष्यात तुम्हाला तुमचं करिअर चांगलं आहे. जर आज टाइम तुम्ही खर्च केला तर तो कायम खर्चच करावा लागेल, ते कधीच इन्व्हेस्ट होणार नाही. सो प्लीज जो टाइम तुम्ही वाया घालायला लागलाय तो कमी करा आणि अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस करा. काही लोकांना वाटतं एखाद्या वेळेस युट्यूब आपण बघत राहतो, त्याला एक ब्रेक सिस्टीम आहे, म्हणजे युट्यूबला सुद्धा असं टाइम लावता येतं, त्याला तिथं टाइम लावा, ते सांगतं, ती मॅडम बोलती, ती बया बोलती, ए पिळग्या मोबाईल वापराचा बंद कर, लय वेळ झालाय असं सांगतंय, ती बोलतय. गुगल बाई कशी बोलते, हा बोला तुमचं डेस्टिनेशन टाका काहीतरी. अहो रस्ता जर सापडत नसेल तर आपण डेस्टिनेशन टाकतो. आयुष्यात शिकत 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 कुठं चाललोय माहित नाही, पण कुठं जायचंय हे आत्ता ठरवायचं. आणि ते लिहित असताना कुठल्या हाताने लिहायचं? डाव्या हाताने लिहायचं. जे डाव्या हाताने लिहितं ना त्यानं उजव्याने लिहायचं. काय लिहायचं? कारण ती अक्षरं प्रॉपर येत नसतात. म्हणून तुम्हाला काय व्हायचंय, ही लिस्ट बनली पाहिजे आणि तीही डाव्या हातानं, तरच तर हे सगळं डोक्यात जातंय. 1 मिनिटात आपण सगळं संपूया, ओव्हरऑल क्लिअर करू. पहिली गोष्ट काय काय शिकलो आपण, हे सगळ्यात महत्वाचे. जास्त डिटेलमध्ये गेलो नाही मी, जास्त डिटेलमध्ये नाही, फक्त वरचं सांगितलं. प्रॉब्लेम मध्ये आपण जास्त डिटेलमध्ये जाऊया. हा पहिलं सांगितलं होतं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म कशाला म्हणायचं? इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. चलो नॉन युनिफॉर्म कशाला म्हणायचं? अनइक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याला काय म्हणलं? नॉन युनिफॉर्म असं म्हटलं. चलो स्पीड कशाला म्हटलं? डिस्टन्स पर युनिट टाइम. त्याला काय म्हणलं? स्पीड. म्हणजेच काय? हाऊ फास्ट और हाऊ स्लो द मोशन. म्हणजे त्याला कुठं बघायचं? स्पीडोमीटर. एक शब्द सांगितलं होतं, इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे काय? कोणत्या मोमेंटला, दॅट पर्टिक्युलर मोमेंट. ओके. सो त्याच्यानंतर याचं कशामध्ये मेजर करतो? मीटर पर सेकंड. त्याचं कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. त्याचा एव्हरेज स्पीड काय आहे? ओके. सो त्याच्यानंतर आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? व्हेलॉसिटी. कशाला म्हणायचं? व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. दॅट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. v बरोबर x अपॉन t. काय? मीटर पर सेकंड. कुठली क्वांटिटी आहे? एव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे? हे पण लिहू शकतो. हो, वाय नॉट. आपण डायरेक्शन मध्ये फक्त ऍडिशन करणार आहे, पण हे दोघं कधी समान आहेत? नीट लक्ष द्यायचं. ही दोघं कधी समान आहेत? मोशन फक्त स्ट्रेट असेल तर. मोशन फक्त स्ट्रेट असेल तर ते बॅकवर्ड येता कामा नाही, रिटर्न येता कामा नाही. मोशन कसं येता कामा नाही? रिटर्न येता कामा नाहीये. म्हणजे एखादा मोशन गेला आणि माघारी आला तर व्हेलॉसिटी वेगळी राहते बाबा, कारण डिस्प्लेसमेंट वेगळं राहतं ना. ओके. इथं स्पीड. आता समजा मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. एक ट्रेन चालली आहे, त्या ट्रेनला मला जाऊन बसायचं आहे. ट्रेन मध्ये जाऊन काय करायचं आहे? बसायचं आहे. ट्रेन तिकडे पळायला, मी पण त्या ट्रेनच्या ह्याच्यात पळायला लागले.
ट्रेन 10 न पळायला लागली, मी 2 न तर पळेल ना. मग मी ह्या दोघांचं काय झालं, ऍड झालं. ट्रेन तिकडे चालय, पिळग इकडे निघालंय, मायनस झालं. समजलं? म्हणजे एकाच दिशेत चालली, ऍड करायचा. हे इकडे चाललंय, हे इकडे चाललंय, मायनस करायचं. त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह मोशन म्हणतो. काय म्हणतो? तुमच्या रिलेटिव्ह पाहुणे नाही, रिलेटिव्ह मोशन म्हणतो. काय म्हणतो? रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह म्हणजे मी गेल्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? एखाद्या बसमध्ये तुम्ही प्रवास करत आहात. ओके, एखाद्या बसमध्ये तुम्ही प्रवास करतात आणि कंटिन्यू सातत्यानं बाहेर बघतात. काय होतं? झाडे पळायला लागलेले दिसतात, घरं पळायला लागलेली दिसतात. ऍक्च्युली त्याचं पळतं का कोण? नाही. कोण पळत असतं? तोच पळत असतो, पण काय दिसतं हे बाहेरचे. याला काय म्हणायचं आपण? रिलेटिव्ह मोशन असं म्हणायचं. एखाद्या बसमध्ये तुम्ही बसला, शेजारची तुमची बस निघाली, तरी पण तुम्हाला वाटतं आपली बस चालली. याला काय म्हणायचं? रिलेटिव्ह मोशन. समजलं रिलेटिव्ह मोशनला? ओके. सो परत इकडे आलो आपण. त्याला काय म्हटलं होतं आपण? ऍक्सलरेशन म्हटलं होतं. ऍक्सलरेशन कशाला म्हणलं? इन्क्रीजिंग, कॉन्स्टंट, डिक्रीजिंग म्हणजे कंटिन्यू व्हेलॉसिटी मध्ये चेंज. परत एकदा, कंटिन्युअस व्हेलॉसिटी मध्ये चेंज, त्याला काय म्हणायचं? ऍक्सलरेशन असं म्हणायचं. ओके. सर जर व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला नाही तर ऍक्सलरेशन किती? ओके. व्हेलॉसिटी मध्ये जर चेंज झाला नाही तर ऍक्सलरेशन किती? जर इन्क्रीजिंग असेल तर पॉझिटिव्ह, जर डिक्रीजिंग असेल तर निगेटिव्ह. समजलंय तुम्हाला? यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे काय? टी म्हणजे काय? एक्स म्हणजे काय? डिस्टन्स. डी म्हणजे सॉरी डिस्प्लेसमेंट. डी म्हणजे काय? समजला? हे प्रॉब्लेम मध्ये ना असे नोटेशन आपल्याला वापरता आले पाहिजे आणि ते कशात मोजतो हे कळतं पाहिजे, तरच हा पार्ट काय होतो? सिंपल जातोय. एक काम करायचं, मला फक्त एकच तास तुम्हाला देणार आहे. जे आधीचं आणि आत्ताचं मला छानपैकी एका पेजवर एक छोटीशी वही करायची. ती वही करायची पूर्ण ब्लँक. मी काय म्हटलं? पूर्ण ब्लँक म्हणजे त्याच्यावर कुठल्याही लाईन्स नाही, कुठल्याही रेषा नाहीत, असली वही करायची. म्हणजे ही वही आपली बाकीच्या वहीपेक्षा कशी असणार आहे? वेगळी असणार आहे. आणि त्याच्यावर आपण हे नोट डाऊन करणार आहोत आणि त्याच्यावर सुद्धा आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. प्रॉब्लेमचं प्रिंट मी तुमच्या समोर देणार आहे. तिथं फक्त तुम्हाला याचा ऑप्शन कुठला येणार आहे? ए का बी. तिथं फक्त आपण त्याचं उत्तर बघणार आहे. कळलं? म्हणजे आपल्याला लिहायचं फार कमी आहे, जास्त तुमच्या डोक्याला ताण पण देत नाही. समजलंय? ओके. अरे हे ब्लर झालं का रे? अजून का आत्ता झालंय?